बातमी पाणी टंचाई संदर्भात आहे। पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। खेरडा प्रकल्प कोरडा ठाक पडलाय। उन्हाच्या तीव्र झळांनी जलसाठा तळाशी पोहोचलाय। 30 गावांचा पाणी प्रश्न यामुळे गंभीर बनलाय। पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही फटका बसतोय। नागरिकांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याचा पाहायला मिळत आहे। त्याच पाठोपाठ उन्हाची धाकता जी आहे ती देखील वाढत असल्याची पाहायला मिळते। त्यामुळे आता मराठवाड्यातील लघु प्रकल्प जे आहे ते कोरडे ठाक झाले आहे। अनेक प्रकल्प जे आहे ते जोत्याखाली पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मृत साठ्यामध्ये त्या ठिकाणचं पाणी आहे। मी सध्या पैठणच्या खेरडा या प्रकल्पामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर या पाझर तलाव्याचा खेरडा प्रकल्प जो आहे तो मृत साठ्यामध्ये गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण कोरडा ठाक जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। अक्षरशः आपण या पाझर तलाव्यातील परिस्थिती जर बघितलं तर संपूर्ण पाझर तलाव्यातील जी खालील माती आहे ती संपूर्ण भेगाळ्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती आपल्याला या माध्यमातून दिसून येते। मे महिना सुरू आहे, अजून 1 ते 1.5 महिना जो आहे तो जायचा आहे, मात्र केवळ 8 दिवसा इतकं पाणी शिल्लक जे आहे ते या साठ्यामध्ये आहे। त्यामुळे आता प्रशासनाने या परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांची पाण्याची व्यवस्था करावी। त्याचबरोबर नाथसागरामधून ज्या पाणी खेरडा प्रकल्पात आणण्यात आलेलं आहे ते देखील सुरू करावं अशी मागणी आता या 27 गावातील नागरिक करत असल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।